त्या पोराच्या घरला आमच्या जाण्यानं लय मोठे संकट येईल, पण त्यो तुमच्यावर प्रेम करतो तर त्यासनी बी तुमची काळजी असेल ना. त्यामुळे तुम्ही एक चिठ्ठी लिहा त्यांच्या नावाची. म्या आणि बाळादादा देऊन येऊ रात्रीच्या अंधारात, आणि रात्रीच्या अंधारात त्यासनी आम्हाला भेटाया काय बी तरस नसेल. भीमराव बरोबर बोलत होता. चिठ्ठी लिहून पाठवून दिली पाहिजे. हा, मग सकाळी सकाळी मी कागद आणि पेन्सिल घेऊन येतो. आता तुम्ही आरामात झोपा, इथं कोणी बी येणार नाही. मी पहारा देतो आहे. ठीक आहे. महाराज, ती बाई बोलू शकते, पण आमच्याशी खोटं बोलण्यात आलं होतं की ती मुकी आहे. ह्यात आश्चर्यचकित होण्याची कोणतीच बाब नाहीये. सत्य आणि असत्य कोणीही व्यक्ती कधीही बोलू शकतो. जसं की तू असत्य बोलत आहेस. नाही नाही महाराज, की तू तिथे या गोष्टीचा शोध घ्यायला गेला होतास की ती मुलगी बोलू शकते की नाही. खरं तर तुला तिथे वासनेची आग घेऊन गेली होती. माफी असू द्या महाराज, माफी असू द्या. मदिरा प्यायल्यानंतर नेहमीच मनुष्य आपली शुद्ध हरपून जातो. बेशुद्ध अवस्थेत कोणतंही काम व्यवस्थित नाही करू शकत. महाराज, आम्ही आमच्या एका मित्राला सांगितलंय की आजूबाजूच्या गावात जाऊन माहिती करल तिची, का ती पोरगी कोण आहे आणि कुठून आली आहे. हा, तर मग काढा शोधून. कारण की कुणीतरी गप्प आहे. एकतर ती मुलगी गप्प आहे किंवा भीमरावचं कुटुंब शांत आहे. आणि प्रत्येक शांततेमागे वादळासारखं सत्य लपलेलं असतं. आई ग, कामाचं काही झालं? अर्धी माणसं तर जातीच्या कारणामुळेच नोकरी नाही देत, आणि अर्धी माणसं महाराजच्या भीतीमुळं नोकरी द्यायला नाही मागत. पर भीमाबाई, तू काळजी नका करूस, काम मिळेल बघ. एकदा शेठजी म्हणाले होते की गोरेगावच्या जवळपास काम आहे, उद्या तिकडच जाऊन बघतो. पर ती जागा इथनं लय लांब आहे. हा, पर एका पुरुषासाठी ती प्रत्येक जागा जवळच असली पाहिजे, जिथं त्याला कामधंदा मिळेल. आणि भीमाबाई, ज्याची घरवालीच तुझ्यासारखी असेल त्याला काळजी करायची काय गरज. जा, तू झोप जा, मी पोरांसंग राखण करतो. तुम्ही बी थकलं असाल ना व? हा, पर तुम्ही नाही ऐकणार. जावा. ऐक.
ऐका, हे घ्या. आता लवकर चिठ्ठी लिहा. कुणाला द्यायची आहे त्याचं नाव आणि पत्ता बी लिहा. मी जाऊन त्यासनी देऊन येतो. पण मी कशी काय लिहू शकते? मुलींना लिहायला वाचायला कुठे येतं? का नाही येत? नक्कीच येऊ शकतो. पण खरं तर हे आहे का पोरीसने शिकवलंच नाही जात. असं तुम्ही बोला, मी लिहितो. ठीक आहे. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर सो काफिर बेपीर. तुम्ही जो पत्ता सांगितला आहे तो जवळच आहे. मॅन बाळादादा जाऊन देऊन येतो. थांब. चहा घेऊन जा. मी चहा नाही पीत आणि चहासाठी विचारल्याबद्दल आभारी आहे. ओ भाऊ भाऊ भाऊ, ऐका ना ऐका ना. भाऊ, या भागातून 23-24 वर्षाची बाई हरवली का? नाही, या गावातनं तर कोणी बेपत्ता झाला नाही. का, काय झालं? नाही झालं काहीच नाही, असंच विचारलंय. चांगलीच गोष्ट आहे, हरवली नाही तर. बाळादादा, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का आपण त्या पोराच्या गावी कधी बी पोहोचू, पण त्याच्या घरला आपल्याला रात्रीच जावं लागेल. हा, म्हणून मी रात्रीसाठी गोदडी बी घेतली आणि आईने आपल्याला खायला बी दिलंय. बाळादादा, तू इथंच थांब. मी त्यासनी पत्ता विचारून येतो. नाही, पत्ता विचारण्यासाठी म्या जातो, कारण इथे कोणाला बी आपली जात काय आहे हे कळायला नकोय. आणि तू तर खोटं बोलणार नाहीस. इथेच थांब. काका, आम्हाला टेकरी गावाला जायचंय. तुम्ही रस्ता सांगू शकाल का? इथनं लांब आहे, सरळ चालत जावा. पुढे थोड्या वेळानं एक तलाव येईल. त्या तलावापासून उजवीकडे वळा आणि पुढे कुणाला तरी विचारा. ठीक आहे, धन्यवाद. चल बाळादादा. भाऊ, तुमच्या भागातून कुठली बाई हरवली काय? नाही? घे घ्या. धन्यवाद भाऊ. काका, काका थांबा. थांबा काका. काका,
टेकरी गाव, मालन घाट, नंदेश्वर मंदिर, सह्याद्री बाबा. हा पत्ता सांगा ना आम्हाला. टेकरी गाव तर हेच आहे. इथून थोडं लांब डावीकडे वळा, मालन घाटला पोहोचाल तुम्ही. तिथे कोणालाही नंदेश्वर मंदिर विचारा, जवळच आहे, थोडाच वेळ लागेल. आभारी आहे काका. बाळा दादा, जरा वेळ आपण इथंच थांबूया. सांच्याला आपण जाऊया. हा एक उडत उडत बातमी आली तर हाय, एक मुलगी बेपत्ता झालीये. इथून जरासं लांब टेकरी गाव आहे. तुम्ही तिथं जावा, कदाचित तुम्हाला तिथं सापडत. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. आभार भाऊ. इकडून ना समोर एकदम. पोचता पोचता संध्याकाळ होऊन जाणार आहे. शेठजीकडून अजून पैक घेणं. लय मेहनत लागते त्या बाईला शोधायला. बाळा दादा, अंधार पडत आलाय. आता आपण त्यांच्या घरला जाऊ शकतो. हा चल. भाऊ, या भागातून कुठली पोरगी, म्हणजे मला असं म्हणायचंय 23-24 वर्षाची कुठली बाई हरवलीये का? चला माझ्यासोबत. एका विधवा मुलीला नाही सांभाळू शकलात तुम्ही दोघे. बाजूच्या गावाच्या मुलासोबत अर्ध्या रात्री पळून गेली आणि तुम्हा दोघांना माहिती नाही. आम्हाला माहित नव्हतं, नाहीतर गळा दाबून मारून टाकला असतं पोरीला. अरे तू आभार मान त्या देवाचे. तुझी मुलगी ज्या मुलाबरोबर पळून जाणार होती ना, त्याला त्याच्याच गाववाल्यांनी पकडलं आणि तुझ्या मुलीपर्यंत पोहोचण्याआधीच त्याला त्या सर्वांनी मारून टाकलं. पण आता प्रश्न असा उभा राहतो, जर तो मुलगा मुलीपर्यंत पोहोचलाच नाही तर मुलगी गेली कुठे? ऐका ऐका, आम्हाला संदेशजींना भेटायचं आहे. सांगा ना, कुठे आहे तुमचा मुलगा? काही लोकांनी मारून फेकलं त्याला. त्याने एका विधवेसोबत प्रेम केलं, ते एक पाप आहे. आणि त्यामुळे मरण्याआधी त्याचा आणि आमचा संबंध संपला. आता तुम्ही जाऊ शकता. तुमच्या पोरांनी कुठलंच पाप नाही केलं, पण या समाजानं प्रत्येकाच्या मनात हे भरलं आहे का विधवेवर प्रेम नाही केलं जात. मी त्याची आई आहे आणि लाज वाटते की असल्या अधर्मी मुलाला जन्म दिला मी. खूप चांगलं झालं की समाजातल्या लोकांनी त्याला मारलं, नाहीतर मीच त्याला माझ्या हाताने मारून टाकलं असतं. तुम्ही लोक जाऊ शकता, जाता तुम्ही. पण चल बाळा दादा, आपल्याला जे माहित करायचं होतं आपण ते केलं. चल. एकदा मला माझी पोरगी मिळू द्या, मी माझ्या या हातांनी तिला मारून टाकेन, तेव्हाच कुठे शांती मिळेल मला. अरे भेटली तर आहे. आता बस, तिला जाऊन मारायचं आहे तुम्हाला. हा भाऊ विचारत आहे त्या मुलीबद्दल. तुमची पोरगी आमच्या गावात चादऱ्यामध्ये आहे आणि तिथं अस्पृश्य जातीतल्या लोकांसोबत राहतीया. ही मला वस्ती स्पृश्य लोकांची वाटते. आता आपण सर्वांनी जाऊया त्या धर्मनाशिनीला, पापी विधवेला मारून टाकूया. चला भावांनो, चला. थांबा सगळ्यांनी. जर पाप यांनी आणि यांच्या मुलीने केलंय तर प्रायश्चित्त पण हेच करतील. तू बोलत होतास ना की आपल्या मुलीला मारून टाकशील, तर जा आपल्या मुलीला मार. आणि जर तू असं करू शकलास तर आम्ही सगळे गाववाले मिळून तुझं भव्य स्वागत करू. आणि नाही केलंस तर आम्ही सगळे गाववाले मिळून तुझं घरदार मंदिराला दान देऊन टाकू आणि आम्ही सगळे मिळून तुझा सामाजिक बहिष्कार करून टाकू. बहिष्कार करू तुझा. मी शपथ घेतोय की परत येईन तर माझ्या मुलीला मारूनच येईन, नाहीतर कधीच परतून येणार नाही. त्या अवदसेचा गळा घोटेन मी. चला माझ्या संग. चला.
मारून टाकू तिला. तिनं जे पाप केलंय त्याचं एकच प्रायश्चित्त आहे. अरे समाजात तोंड दाखवण्यालायक ठेवलं नाही तिने. आपल्या धर्माची ही चाड बाळगली नाही तिने. अशी कुलक्षणी मुलगी देव कुणाला न देव. आजची रात्र तिची शेवटची रात्र असेल. बस ही फक्त गोष्ट त्या भीमराव आणि त्याच्या घरातल्यांना मारण्याच्या आधी नाही पोचली पाहिजे. नाहीतर ते लोक ढाल बनून पुढे उभे राहतील आणि मग तिला हात लावणं कठीण होऊन जाईल. अरे ती आमची मुलगी आहे. आम्ही मारून टाकू किंवा आमच्या बरोबर सोबत घेऊन जाऊ. ह्या अस्पृश्य लोक होतात कोण आम्हाला शिकवणार आहे? त्यांचा काय हक्क आहे आमच्या नतदृष्ट मुलीवर? हा, तुमची गोष्ट खरी आहे, त्यांचा हक्क नाही आहे. पण हीच तर समस्या आहे त्यांच्या घरामध्ये. आहेत तर अस्पृश्य जातीचे, पण अस्पृश्य जातीच्या लोकांच्या मध्ये पडायची सवय आहे. आणि समद्यांमध्ये अतिहुशार तो तर लहान का भीमराव आहे. अहो तंगड्या मोडून गळ्यात घालेन मी त्या भीमरावाच्या. चला चला. भीमराव, भीमराव, भीमराव. भीमा आला नाही अजून. पर तुम्ही काळजी नका करू, तो येईल. बाळा हाय त्याच्या संग. येतील ते दोघं. अन बाई, कुठल्या गोष्टीची गरज असेल तर सांगा. नाही, बस थोडी काळजी वाटत होती. माहित नाही निरोप पोहोचला असेल की नाही. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही तुमच्या झोपडीमध्ये थांबा. मामी, हं? भीम नेहमी असाच असतो वय. जेव्हा बी कुणाला मदतीची गरज असते तो पुढे जाऊन त्याची समध्या प्रकारची मदत करतो. वय असाच हाय भीमा. बोलत असतो या की आयुष्य प्रत्येकासाठी पाहिजे. म्या त्याचा बाप आहे. पण बऱ्याच वेळा म्या त्याच्याकडूनच शिकतोया आणि लय वेळा विचार करतोया. जर म्या लहानपणी मी भीमासारखा असतोया तर बहुतेक म्या बदललं असतं. पर विश्वास आहे आमचा पोरगा भीम बरंच काही बदलून दाखवलं. वय मामा, बघाच तुम्ही, भीमराव एक दिवस खूप मोठा माणूस बनेल. आणि खरं सांगू तर मी असा विचार करते, जर माझं घर जाळलं नसतं तर मी तुम्हा लोकांना, भीमरावला कधीच भेटले नसते. आणि भीमरावाला भेटणं माझ्यासाठी नशिबाची गोष्ट आहे. चल बाळा. चल. भीम, ही तर त्या मुलीसाठी लय विचित्र स्थिती घडली. आता नाही तिचं घरवाले तिला स्वीकार करतील आणि तिने ज्याच्या भरोश्यावर आपलं घर सोडलं होतं तो तर या जगातच नाही राहिला. आता तिचं काय होईल? बाळा दादा, काहीतरी होईल आणि चांगलंच होईल. बाबा आणि गुरुजी दोघं बी बोलतात का प्रत्येक समस्येचा उपाय आहे. जगातला कुठलाच टाळा चावी बिगर नाही बनत. आता या समस्येची चावी कुठं आहे आता हे तर माहित नाही. पण आपल्याला कुठल्या बी परिस्थितीत या गावाल्यांकडनं हे समज खरं लपवलं पाहिजे. कारण जसं त्यासनी माहित पडेल का ती विधवा आहे
आणि कुणा संग तरी पळून जाणार होती तर लय मोठे संकट उभं राहील बघ. समधी लोक त्यासनी मारून टाकतील.